सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली। स्थगन प्रस्तावाच्या सूचना। आज प्राप्त झालेल्या सर्व स्थगन प्रस्तावांच्या सूचनांना मी दालनात अनुमती नाकारलेली आहे। अनुमती नाकारलेली आहे। बरं ऐका, थांबा। मी नाकारलेली आहे, परंतु विषयाचं गांभीर्य लक्षात घेता एकाने कोणीतरी बोल दे। मला वाटतं भास्कररावांना बोलू दे। भास्कररावांना, तुम्ही नेहमी बोलता वडेट्टीवार साहेब, त्यांना बोलू दे। बसा, बोला भास्करराव। अध्यक्ष महोदय, गेले 2-3 दिवस महाराष्ट्रामध्ये पावसानं हाहाकार माजवलेला आहे। त्याची झळ आपल्याला काल सुद्धा अधिवेशन मध्ये अध्यक्ष महोदय बसली, आपण काल दिवसभराकरता अधिवेशन स्थगित करावं लागलं। इथपर्यंत कालचं पावसाचा एकंदरीत रेकॉर्ड होता। अध्यक्ष महोदय, आजपर्यंत जी माहिती आली ती एकट्या मुंबई आणि मुंबईच्या परिसरामध्ये 12 माणसं या पुरामध्ये वाहून गेली। 12 माणसं, कोणी आपल्या इमारती पडल्यामुळं गाडलं गेलं, कोण मॅनहोल मध्ये गेलं, कोण झाडं पडल्यामुळं त्या ठिकाणी दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला। अशाच पद्धतीने अध्यक्ष महोदय ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये मोठी हानी झालेली आहे। अध्यक्ष महोदय, आपण मिसिंग लिंकची अवस्था काय झाली ती बघितली। आपण काही रस्ते 2 तुकडे होऊन संपूर्ण संपर्क तुटलेला आहे। अध्यक्ष महोदय, कोकणामध्ये विशेष करून सगळ्या भागामध्ये पाणी हा शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गेल्यामुळं व्यापाऱ्यांचं वगैरे मोठं नुकसान झालंय। अध्यक्ष महोदय, मी सगळं सांगत नाही, परंतु त्याच वेळेला हे आपलं अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशन कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय की विरोधी पक्ष आमची बाजू कशी मांडतो, सरकार त्या संदर्भामध्ये उपाययोजना कोणत्या करतं आणि सरकार या गंभीर संकटाला कशा प्रकारचा सामना करतं, कशा प्रकारची मदत करतं, ही संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं असल्यामुळं अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की आपण या विषयामध्ये तात्काळ चर्चा सुरू करावी अशी माझी आपल्याला विनंती आहे। सन्माननीय सदस्य भास्करराव जाधव साहेबांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या राज्यातल्या एकूण परिस्थिती संदर्भातला आढावा आज विधिमंडळात या सभागृहात मांडलेला आहे। शासनाने त्यांनी दिलेल्या माहितीची गंभीर दखल घेत उपाययोजना त्वरित करावी। गांभीर्याने नोंद घेतलेली आहे। आता झालं ना, किती वेळा तेच झालं ना। आणि बसा, ठीक आहे अध्यक्ष, अतिवृष्टी संदर्भात घेतलेल्या पावलांसंदर्भात निवेदन शासनाने करावे। बसा, चला पुढे घ्या। लक्षवेधी सूचना। 1 मिनिट बोला। असलम 2 मिनिटं। अध्यक्ष महोदय, सगळ्यांना देता येणार नाही, अध्यक्ष एखाद्याला महोदय, देऊ दे, जे बोलत नाहीत तसं त्यांना देतो ना संधी। एक भास्कररावजी एक सेकंड एक सेकंड। अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रामध्ये या मुंबईमध्ये आज कॅन्सरची परिस्थिती दिलं ना, निवेदन करायला सांगितलं, आता अजून काय सांगणार। बसा, बोला। अध्यक्ष महोदय, आज मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये तरुण मुलांचा जे जीव जात आहे आणि कॅन्सरचे केसेस वाढत आहेत, त्याचा फक्त आणि फक्त कारण क्या है, मिलावट है। अध्यक्ष महोदय, आज मुंबई शहर के अंदर कई नौजवान बच्चे एनर्जी ड्रिंक पी के मर रहे हैं, उसका कारण क्या है, उसमें मिलावट है। आज दूध के अंदर 100 लीटर का दूध 1000 लीटर बना के सिंथेटिक दूध लोगों को दिया जा रहा है। किस एजेंसी को इतने साल से दिया जा रहा था और कितने लोग इसमें मरे हैं और कौन इसका बेनिफिशियरी था? शासनाने आज नोंद मुंडे घ्यावी। साहब ने कार्रवाई की, करके ये सामने आया। हजारों अध्यक्ष लोगों महोदय, और हजारों लोग ठीक है, आज कैंसर से इसकी वजह से पीड़ित हुए, तो उनके ऊपर सख्त कार्रवाई करे और जो सरकार एक एसआईटी स्थापित करके ऐसे लोगों के ऊपर कार्रवाई। अध्यक्ष महोदय, माझी आपल्याकडनं अपेक्षा हीच आहे आणि सरकारकडनं की 5 तारीखला रात्री दिंडोशीच्या कुरार गावातील तानाजीनगर जो नाला आहे, या नाल्यामध्ये योगेश वर्मा नावाचा माणूस हा नाल्यामध्ये पडला आणि तो वाहत गेला। अध्यक्ष महोदय, त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी तक्रार केली। तिकडे असताना कुरार पोलीस ठाणे यांनी दखल घेतली नाही, मुंबई महानगरपालिकेचा अतिदक्षता विभाग यांनी दखल घेतली नाही, फायर ब्रिगेडने दखल घेतली नाही आणि त्यामुळे अद्यापपर्यंत त्याची बॉडी सापडलेली नाही आहे। त्याचे कुटुंबीय आता विचारतायत की आमच्या माणसाची बॉडी शोधण्यासाठी महानगरपालिका आणि शासन काय करतंय। आणि म्हणून अध्यक्ष महाराज, आपल्याकडनं माझी अपेक्षा आहे की या वर्माच्या कुटुंबियांना पण न्याय द्या,
योगेश वर्माची बॉडी शोधण्यासाठी आपण सरकारला आदेश द्या, मुंबई महानगरपालिकेला आदेश द्या आणि तात्काळ या संपूर्ण योगेश वर्मा कुटुंबियाला न्याय द्या, एवढी माझी या अर्जाच्या मुद्द्याद्वारे विनंती. ठीक आहे, दिलेल्या माहितीची नोंद घ्यावी, उचित कारवाई करावी. उचित कारवाई करण्यात येईल, नोंद घेतलेली आहे आणि त्याचा शोध सुद्धा घेण्यात बोला येईल. बोला, अध्यक्ष महाराज ऐकून घ्या, ऐकून एक घ्या, ऐकून घ्या. एक मिनिट. अध्यक्ष महाराज, माझा एक पॉइंट ऑफ प्रोसिजर आहे. माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर असा आहे अध्यक्ष महाराज की विधान भवनाच्या पायऱ्यांच्या समोर या ठिकाणी कॅमेरे लावलेले आहेत अध्यक्ष महाराज आणि ते कॅमेरे लाईव्ह आहेत अध्यक्ष ऐकून महाराज. तर घ्या, काय आहे, ऐकूया विषय, ऐकूया. अध्यक्ष महाराज एक मिनिट बोलू. अध्यक्ष महाराज, गेल्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी मीडियाशी बोलत असताना सन्माननीय सदस्य जयंत पाटील साहेब हे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी मिश्किलपणे कुठल्या तरी वेगळ्या विषयावरती माझ्याशी चर्चा केली. ती चर्चा करत असताना मी त्यांच्याशी काही बोललो आणि त्यांच्याशी मी प्लेझेंटरीज एक्सचेंज केल्या, जेस्चर एक्सचेंज केले आणि ते तिथून निघून गेले. अध्यक्ष महाराज, कॉन्टेक्स्ट बदलून, संदर्भ बदलून या ठिकाणी ती तेवढीच क्लिप काढण्यात आली आणि एका वाहिनीने ती क्लिप टीव्हीवरती चालवली आणि असं म्हटलं की या ठिकाणी त्या मृत्यूंवरती मी हसत आहे. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, मृत्यूंवरती मी हसलो नव्हतो आणि हे सन्माननीय सदस्य जयंत पाटील साहेबांनाही माहिती आहे. मृत्यूंवरती कोणी हसू शकत नाही अध्यक्ष महाराज. मी सोडा अध्यक्ष महाराज, कुणीही मृत्यूवरती हसू शकत नाही. आपण या सभागृहाचे कस्टोडियन आहात, विधान भवनाचे आपण कस्टोडियन आहात. विधान भवनाच्या परिसरामध्ये अशा प्रकारची घटना घडली आहे, ही माझ्याबरोबर घडली, ही तुमच्यापैकी कोणाबरोबरही घडू शकते. हे या 288 सदस्यांमध्ये कुणाबरोबरही अशा प्रकारची घटना ही घडू शकते. वरच्या सभागृहातल्या सदस्यांच्या संदर्भातही घडू शकते. अध्यक्ष महाराज, या संदर्भामध्ये आपण याची गंभीर नोंद घेणं हे आवश्यक आहे अध्यक्ष महाराज. चला. आणि गंभीर नोंद करून याच्यावरती आपण कारवाई करणं अध्यक्ष महाराज अपेक्षित आहे. अध्यक्ष महाराज, धन्यवाद. जयंत पाटील साहेब, आपल्या काय बोलायचं? जयंत पाटील अध्यक्ष साहेब. महोदय, महाराष्ट्रात सर्व ठिकाणी प्रचंड पाऊस आहे आणि मुंबई, बृहन्मुंबई एरियामध्ये आणि खास करून मुंबई पुणे रस्त्यावर, नाशिकच्या बाजूला सर्व ठिकाणी प्रचंड पावसाने थैमान घातलेलं आहे. अनेकांचे मृत्यू झाले. अनेक कोकणापर्यंत अगदी चिपळूण आणि खालीपर्यंत फार प्रचंड पाऊस झाला. अध्यक्ष महोदय, अनेक ठिकाणी बांधकाम खात्याने अलीकडेच केलेली बांधकामं पडली, त्यांना फुल प्रूफ असताना देखील पडली. अनेक ठिकाणी झाडं पडून अनेकांचे मृत्यू झाले. अध्यक्ष महोदय, म्हणून आम्ही स्थगन प्रस्ताव यासाठी दिलेला आहे की सभागृह स्थगित करावं आणि ही चर्चा करावी. अन्य कोणताही विषय याच्यापेक्षा महत्त्वाचा नाही. महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीनं जे अत्यंत महत्त्वाचं आहे, आपणही मगासपासून आपली मुनगंटीवार यांनी जी वर्णन केलं सेन्सिटिव्हिटी बद्दल, आपणही सेन्सिटिव्ह आहात. माझा विश्वास आहे की हे सभागृह स्थगित करून आपण माननीय सरकारकडून याचं उत्तर घ्यावं. आम्हालाही प्रत्येक मतदारसंघात अनेक घटना घडलेल्या आहेत. प्रत्येक सभासद काही ना काही सांगू इच्छितं, बोलू इच्छितं. कदाचित सत्तारूढ पक्षाचेही सदस्य बोलू इच्छितात. त्यामुळे सगळे कामकाज स्थगित करून अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रात आणि खास करून मुंबई, ठाणे, कोकण आणि सर्व परिसरात पडलेल्या पावसाची चर्चा व्हावी, त्याच्या झालेल्या नुकसानीची चर्चा व्हावी, त्यातनं निर्माण झालेल्या मृत्यूंची चर्चा व्हावी आणि त्याच्यावर उपाययोजना होण्यासाठी हा स्थगन प्रस्ताव महत्त्वाचा आहे. ठीक. आपण तो स्वीकारावा अशी माझी आग्रहाची विनंती आहे. बसून घ्या आता तरी. आता काय बोला? मला अपेक्षित होतं अध्यक्ष महाराज की काल आपण